नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मंडळी, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात आपण मुंबईवरून आलो आहोत मालवण कट्ट्याला. तर आता आपण जात आहोत महापण वेंगुर्ल्यात. तर तिथे आपण जाणार आहोत श्री सातेरी देवीच्या मंदिरात आणि तिकडनं पुढे आपण जाणार आहोत निवती बीचला. तर आता आपण आलो आहोत श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा मंदिर महापण वेंगुर्ल्यात. तर मंदिरातल्या प्रत्येक पिलरला एवढं बारीक रेखीव काम केलं आहे आणि वरती पूर्ण लाकडाचं आणि कौलारू मंदिर आहे. सातेरी देवी मंदिरामध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी इकडे यात्रा असते आणि इकडच्या गावकऱ्यांसाठी हे जागृत देवस्थान आहे. सातेरी देवीच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला वारूळ बघायला मिळेल. वारुळात विराजमान बसलेली ही देवी ही नागकन्या आहे असं म्हणतात. 7-8 क्रमांच्या तुझ्या दरबारात दिलेले असतात मालवणसून कट्ट्यातून आणि तुझी येतांतिक ती आपली दर्शन घेऊन तिने ओटी भरली. येतांतिक ते हात म्हणून आपली सेवा तक्री केली. सेवेक पाव काय भरलेले शब्दाला हात त्यांचं भरतो मूळपुरी त्याचा आकारीपुरी त्याचा पायाचा सतपुरी त्याचा पूर्ण देश राटपालिका त्यांच्या पाठीचे बरोबर हा त्यांचा कट्ट्याचा मालवणचा 12 पंचाचा ग्रामदेव त्याचा पूर्ण देखरेखपाली पाठीचे बरोबर तळासा इटला देवी भराडी तो तळवा भूतनाथ नाही कार्य तो पण पूर्ण देखरेखपाली पाठीशी बरोबर आज त्यांचं मावळे वसाचा आजळ तो देव असा आज त्यांच्या माहेरचा 12 पंचाचा ग्रामदेवचा पूर्ण देखरेखपाली त्यांच्या पाठीचे बरोबर आज लेकरा तुझ्या दरबार येऊन तुझी येताना त्या हजबंड आपली सेवा तक्री केली. सेवेक पाव दानापासून त्वराचा रक्षण करतात वाहना काय होते इत्यादी यांचा काय आपलं सांभाळून राहतात. आज मुलाची देवीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो होतो आपल्या आजी काकूच्या घरी. असं बाहेरच्या पाडवीत सुकत घातले होते हे रिठा म्हणजेच सोपनट. हे साबणामध्ये वापरतात. हो मंडळी, साबणामध्येच. तसंच पुढे बघितलं तर इकडे मिरच्या सुकत घातल्या होत्या आणि काही खडे मसालेसुद्धा. तर म्हणजे तुम्ही बघू शकता
की गावची माणसं कसा बिझनेस करतात. त्या मुंबईच्या 9 to 5 जॉब करण्यापेक्षा गावचं हे बिझनेस करण्यात काय वेगळं सुख आहे. कोकणात तुम्ही प्रत्येक घराच्या पडवीमध्ये तुम्ही तुळस बघणारच. आणि कोकणातले माणसं तुळस हे एका घरच्या छोट्या बाळासारखं जपतात. आता आपण आलो आहोत सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यामध्ये परुळे गावाच्या जवळ असलेलं हे निवती बीच. निवती बीचची खासियत अशी आहे की इथे आहे म्हातारीची चूळ आणि लाईट हाऊस. तर इकडनं खूप दुरून दुरून लोक येतात म्हातारीची चूळ बघायला आणि लाईट हाऊस बघायला. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि म्हातारीची चूळ आणि लाईट हाऊस बघायचा टाईम असतो सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आणि म्हणजे त्यातही असं आहे की जर पाण्याला भरती असेल किंवा वारा जास्त असेल तर तेही बंद असतात किंवा लवकर बंद करतात.
मस्त संध्याकाळचा हा सनसेट बघत आणि समुद्रावरचा वातावरणाचा अनुभव घेत मस्त आम्ही बसलो होतो समुद्रकिनारी. तर मंडळी मस्त आम्ही इथे बसून मजा केली, खूप फिरलो आणि आता वेळ होती परत जायची. तर मंडळी कडाक्याची भूक लागली होती, मस्त फिरून दमून बीचवरती मजा करून. तर इकडे कुठेही असे जवळपास असे छोटे छोटे स्टॉल नाही, तर तुम्हाला जावं लागेल जिकडे बोटिंग सुरू होते तिकडे काका काकू वडापाव विकतात. तर मंडळी इकडचे हे चविष्ट वडापाव खाऊन आम्ही निघालो आता आमच्या होमस्टेवरती. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू की आम्ही कुठे राहिलो, कुठे जेवलो आणि होमस्टे प्राईस वगैरे काय होती हे तुम्हाला नक्कीच मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. येतो, चला बाय.